धक्कादायक बातमी नाशिकमधून आहे। नाशिकचे कार डेकोर व्यावसायिक निखिल दर्यानानी यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं। खंडणी मागणाऱ्यांनी 1 कोटींची खंडणी मागितली, मात्र 15 लाख देऊन अखेर या व्यावसायिकाची सुटका झाली। पैसे दिल्यानंतर निखिल स्वतः अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून निसटलाय। या घटनेमुळे पुन्हा नाशिक शहरामध्ये दहशत निर्माण झालेली असून या प्रकरणी मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत किशोर बेलसरे आहेत। किशोर, निखिल दर्यानानी यांचं अपहरण झालेलं होतं, मात्र त्यांनी नेमकी कशी स्वतःची सुटका करून घेतली? ऋतुजा, ही काल दुपारची घटना आहे, ज्यावेळी याला स्वतःच्या कारमध्ये डांबून बंदुकीचा धाक दाखवून त्याला किडनॅप करण्यात आलं होतं आणि किडनॅप केल्यानंतर साधारण रात्रीपर्यंत त्याच्याकडून 1 कोटीची खंडणी मागण्यात आली होती। 1 कोटीच्या खंडणीमध्ये त्याला साधारण त्याच्या घरातून त्यांनी फोन केला आणि 15 लाखाची कॅश मागवली आणि ती 15 लाखाची कॅश जेव्हा ह्या खंडणीखोरांना ताब्यात मिळाली त्यानंतर त्यामध्ये ही निखिल त्यांच्याकडून सुटका घेऊन पळाला। म्हणजे त्यांनी त्यावेळेस सोडलं नाही, परंतु पळाला असे समजते पोलीसच्या घटनेनुसार। त्यावेळी त्यांनी रात्री नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्टेशनला ही संपूर्ण घटना हकीकत सांगितली की त्याला काटेगल्ली परिसरातून त्याच्याच कारमधून किडनॅप करण्यात आलं होतं। तर आता पोलीस दोन्ही बाजू तपासणी करीत आहेत। निखिल दर्यानी हे कार डेकोरचे मोठे व्यापारी आहेत नाशिकच्या आणि ह्या घटनेमुळे नाशिकमध्ये ही क्राईमच्या घटना नेहमी वाढत आहेत आणि त्यातल्या त्यात आता व्यापाऱ्यांना देखील खंडणीमध्ये उचलल्या जात आहेत आणि त्यांच्याकडून खंडणी घेतले जात आहेत। याविषयी आता नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या व्यक्तीची कार नाशिकच्या जे फाळके स्मारक आहे, फाळके स्मारकच्या परिसरामध्ये ही कार सोडण्यात आली होती। यावरून आता संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही असो आणि त्याच्यावर जी फोन आले ज्या काही असतील ही चौकशी करण्यात येत आहे आणि पोलिसांच्या अंदाजानुसार हा ओळखीचेच व्यक्ती असू शकतात, त्यामुळे इथपर्यंत त्याच्या कारमध्ये घुसून किडनॅप करतील अशा प्रकारची चौकशी देखील आता सुरू करण्यात आलेली। ऋतुजा, निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।